सर, शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असं ठरलं होतं, अशी चर्चा होती. मग अचानक असं काय झालं की तुम्ही भाजपने एकट्याने सत्ता स्थापन केली आणि शिवसेनेने बहिष्कार टाकला? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या आमदारांबरोबर चर्चा झाली. पालकमंत्री त्या बैठकीला उपस्थित होते, मी स्वतः उपस्थित होतो. आमचे आमदार प्रशांत बम, अनुराधाताई चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार बोरनारे साहेब, बापू भुमरे, संजनाताई आणि संजय शिरसाट हे आमदार पण त्या बैठकीत होते. त्या बैठकीत 2.5 वर्ष आमचा आणि 2.5 वर्ष त्यांचा असं ठरलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही युतीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आमच्याबरोबर येणार होते, आमच्या कोट्यात होती असंही आमचं स्पष्ट बोलणं झालं होतं. पण मध्यंतरी शिवसेनावाल्यांनी उभाटाच्या लोकांशी मैत्री करून इंडिपेंडंट सरकार बनवायचं म्हणजे अध्यक्ष करायचं असं ठरवलं. त्यांनी आमचेही जे आमचे सहयोगी सदस्य आहेत त्यांना पण अप्रोच झाले, आमचे पुरस्कृत उमेदवार आहेत त्यांनाही अप्रोच झाले. ज्यावेळेस हे आमच्या कानावर आलं त्यावेळेस आम्ही त्यांना वारंवार फोन केले, तर एकमेकांवर ढकलून मला माहीत नाही या पद्धतीने राजकारण सुरू होतं. मग आम्ही जे अपक्ष आम्हाला साथ द्यायला तयार होते आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. NCPने ऑलरेडी आम्हाला जाहीर केलं होतं की आम्हाला पाठिंबा देऊ, असं आमचं संख्याबळ होत होतं. अशा परिस्थितीत त्यांना लक्षात आलं की आपलं होत नाही. त्यावेळेस त्यांनी मग हे केला, पण कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांनी आमच्याशी मागच्या 3 दिवसात केला नाही. कारण की काल रात्रीपर्यंत त्यांना असं वाटत होतं की आमचं जमलंय. पण कसं असते राजकारणात, जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट जमलेली नसते. ह्यामध्ये स्वार्थ 2 आमदारांच्या घरातल्या लोकांना त्यांना अध्यक्ष करायचं होतं, म्हणून ह्या पद्धतीची खेळी त्यांनी खेळायचा प्रयत्न केला. आमचा म्हणणं आहे की जर युती होती तर तुम्ही का नाही आमच्यापर्यंत आला? आजही यायला पाहिजे होतं इकडे. आम्ही त्यांना उपाध्यक्ष द्यायचं पहिल्या टर्ममध्ये ठरलं होतं, आम्ही त्यांना उपाध्यक्ष दिलं असतं. पुढच्या 2.5 वर्षात त्यांना अध्यक्षपद द्यायचं होतं मग. हो, ठरलं होतं असं. आणि त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीने आमच्याबरोबर विश्वासघात केला. मला एक गोष्ट सांगा, जे ठरलं, माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आमची चर्चा झाली, माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आणि त्यावेळेस अनेक त्यांचे सगळे आमदार पण होते, त्यांचे पालकमंत्री होते, सगळे होते. आणि ते असताना ठरल्यावर जर त्यांना गरजच नव्हती उभाटाच्या लोकांना कुठे घेऊन गेले त्यांनी विचारावं, का घेऊन गेलेत. मी त्यांना प्रूफ देतो, त्यांच्या लोकांचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर आहेत. उभाटाच्या संपर्कात तर आपणही होतो ना भाजपचे. असं आहे, आम्ही जसं NCPला सांगितलं होतं तसं त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही नक्कीच पुढे तुमचा हे विचार करू. राजकारणात आम्ही काय त्यांचा प्रवेश करून नाही घेतला किंवा आम्ही काही त्यांना हे नाही केलं. तुम्ही घेऊन गेले गोव्याला, तिकीट दाखवतो, तिकिटाबरोबर कोण कोण गोव्याला गेले तेही दाखवतो, बरोबर गेलेल्यांची नावं देतो ना. माझ्याकडे सगळे बोर्डिंग पास आणलेत मी, ऑनलाईन मिळते. चला, म्हणजे अर्धा डझन आमदार असताना शिंदे सेनेचे तुम्ही बाजी मारलेली आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणात तुमची पकड मजबूत होती. आता लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर आणि आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहेत आणि त्याचमुळे अपक्ष आणि NCPचे आमचे सहकारी मित्रपक्ष आहेत. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून सतीश चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की आमचा पाठिंबा तुम्हाला आहे. 32 का 31 किती संख्या झाली आहे? 32. उबाटाचे 3 लोक आपल्या सोबत आहेत का? माझ्यासोबत याची आम्हाला गरजच नाही लागली ना. आमचा 32चा आकडा होऊ लागला. आमचा कोरम पूर्ण आहे ना. आता सभापती आणि इतरही पद हे फक्त भाजपकडेच असतील की संयुक्त आमच्याबरोबर मित्रपक्ष आहेत, आमचे अपक्ष आहेत, त्यांच्या सगळ्यांबरोबर असं आम्ही करू. भुमरे आणि सत्तार यांच्यामुळे हे येस, त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी ही युती तोडली. म्हणजे महापालिकेत आमच्याकडे संख्याबळ असतानाही आम्ही त्यांनी ऐकायला पाहिजे होतं यावेळेस. आणि असे हे बघा, 8 दिवसानंतर परत आले तर मग काय विचार करू ना, जे श्रेष्ठी आहेत विचार करा.